जय शिवराय आणि मी मुंबईची संजना। आज बघा मी कुठं आले, कोकणामध्ये बघू शकता। आमच्या कोकणामध्ये असा पाऊस घेऊन मस्त हिरवगार असताना खरोखर कोकण एकदम स्वर्ग आहे। कधीतरी तुम्ही पण येऊन बघा, छान कोकण असा आमचा आहे। आज आम्ही गावाला आलो आहे, आमचा पूर्ण गावाला 2-4 गाड्या घेऊन आली आहात। वोटिंग आहे म्हणून, कारण माझा इकडं आहे वोटिंग, बघू शकता मी वोटिंग केलेली आहे। आणि आमच्या बाकीच्या घरातल्यांचा तिकडं मुंबईला असतं, पण गावाला एकतरी कोणतरी पाहिजे ना, आपण रहिवासी आहे गावचं, म्हणून आम्ही गावाला एक जण ठेवतो असं। नक्की कमेंटमध्ये सांगा आमचा गाव तुम्हाला कसा वाटला। बघू शकता खूप छान आहे। पुढं पण मी दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला, आपल्याला असं बोलायला नको, पण आमच्या गावात खूप असं म्हणजे उमेदवार येतात जातात, नाही रस्त्याची सोय, नाही पाण्याची सोय, नाही इलेक्ट्रिकची सोय, कसली सोय नाही आमच्या गावात झालेली अजून। आता नवीन नवीन आलेत, बघूया आता नवीन कोण येत आहे माहीत नाही। जर नवीनमध्ये कोण आला तर त्याने आमच्या गावाचा म्हणजे आपल्या कोकणाचा, आपली ही गावं आहेत खेडेगावात, त्या गावाचा विकास करावा। खरोखर गावाचा विकास करावा। सगळी गाव सोडून माणसं शहरात राहायला लागली आणि गाव आपला खंडाळ होत चालला आहे। मग जर तुम्ही लक्ष दिलं ना, आपल्या इकडे सुविधा झाली, कंपन्या वगैरे झाल्या, तर आम्ही खरोखर मुंबई सोडून गावाला येऊन बसू। कारण गावसारखा आणि कोकणासारखा स्वर्ग म्हणजे रहिवास कुठंच नाही आहे, आणि आनंद म्हणजे जीवनच नाही असं। कोकणाचं जीवन आणि शहराचं जीवन खूप फरक आहे। मग एखादी नजर नाही लागावी, मग आपण काय करावं? काय नाही करायचं, नामस्मरण करायचं, देवाचं नाव घ्यायचं आपल्या। जे आपण ज्या देवावर श्रद्धा ठेवतो ना, त्या देवाचं आतमध्ये अंतरीण नामस्मरण ठेवायचा, नाही लागत। हां, आणि कोणी करणे गेली तर